मित्रांनो, या लोकसभेच्या संदर्भामध्ये, या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केले. फेसबुक असेल, यूट्यूब असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, अनेक ठिकाणी या संदर्भामध्ये आपण पोस्ट केल्या. एक समाज जागृत करण्याचा प्रयत्न आपण केला. एक प्रबोधनात्मक चळवळ सुरू ठेवण्याचा आपण प्रयत्न केला. मला वाटते बऱ्याच अंशी यामध्ये आपल्याला यश सुद्धा आले. म्हणजे आज निवडणुकांचे निकाल जर आपण पाहिले असतील तर या महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना वाटत होतं की 48 पैकी 48 जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील, त्यांची आज परिस्थिती तुम्ही पाहिली तर ते सपशेल तोंडावरती पडलेले आहेत. म्हणजे त्यांनी जे लोकांच्या मनामध्ये ठसवण्याचा, लोकांच्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्ष किंवा मोदींशिवाय पर्याय नाही, हे जे चित्र त्यांनी आपल्या समोर उभं केलं ते सपशेल या ठिकाणी खोटं पडलं, खोटं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळून आलं. पण बांधवांनो, या निवडणुकीमध्ये आपला खारीचा वाटा आहे असं म्हणणं योग्य नाही. पण काही अंशी आपण सर्वांनी आमचे व्हिडिओ बघितले, आपल्या व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं. माझा जरी याच्या श्रेयामध्ये वाटा नसेल तर बांधवांनो तुमचा मात्र नक्कीच आहे. कारण तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळेच आपण हे सारं करू शकलो. महाराष्ट्रामध्ये आपण एक फार मोठी चळवळ उभी करू शकलो. शिवशाहू फुले आंबेडकरांचे आपण रक्ताचे वारसदार जरी नसलो तरी विचारांचे वारसदार आपण आहोत, हे सतत मांडण्याचा, सतत दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. एक ग्राउंड लेवलला जाऊन लोकांशी चर्चा करून कोण निवडून येणार हे आपण सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनामध्ये चाललेली वळवळ, या चळवळीचं रूपांतर आपण मतामध्ये कसं होईल याकडे जास्त लक्ष दिलं. म्हणूनच माझ्या दृष्टीनं हा निकाल अतिशय महत्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या 10 जागा मला अपेक्षित होत्या त्यापैकी 9 जागा मित्रांनो या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. अनेक लोकांनी आपल्याला हिणवलं, अनेक लोकांनी असं घडूच शकत नाही. अनेक लोक आपल्या व्हिडिओमध्ये येऊन, ज्याला अंधभक्त वगैरे कार्यकर्ते, आता ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे, ज्याला त्याला वाटतं माझा नेता महान आहे, माझा पक्ष श्रेष्ठ आहे, ते त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात. पण ते ग्राउंड लेवलला जाऊन याबद्दल कधीही विचार करत नाहीत, चौकशी करत नाहीत. ते फक्त आणि फक्त डोळे झाक करून या गोष्टीकडे पाहत असतात. माझा नेता म्हणतोय ना हा रस्ता बरोबर आहे तर याच रस्त्याने मी जाणार. भारतीय जनता पार्टीने जे हिंदू हिंदू म्हणून कार्ड या देशामध्ये चालवण्याचा प्रयत्न केला, संविधानाला जो धक्का लावण्याचा प्रयत्न केला, मग भारतीय जनता पार्टीचं नेमकं चुकलं कुठं त्याविषयी आपण निवडणुकीपूर्वी 2 दिवस आधीच व्हिडिओ केलेले होते की भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मित्र पक्षांना महाराष्ट्रामध्ये कशामुळे फटका बसणार आहे याचं उत्तम उदाहरण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही अविनाश मोहिते ऑफिशियल या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. म्हणजे आपण बांधलेले अंदाज हे 100% खरे ठरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जी आंबेडकरवादी चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि जे आपण बाबासाहेबांचे विचार समोर मांडण्याचा प्रयत्न केला, मनुवाद्यांना थोपवण्यासाठी जो आपण प्रयत्न केला, तो कुठंतरी या ठिकाणी प्रत्यक्षात उतरलेला आपल्याला पाहायला मिळून आला. यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ती भूमिका सुद्धा साफ चुकीची होती. आज प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत असते तर परिस्थिती खूप काही वेगळी असती. स्वतः प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकले नाही, त्यांच्या डोक्यात गेलेली हवा आज रोजी एकदम निघून गेलेली असेल. वाहत्या गंगेसोबत येण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी विरोधात जाण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आंबेडकरांसारखा अभ्यासू नेता आज या ठिकाणी सपशेल हारलेला आपल्याला पाहायला मिळून आला आणि वंचितचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकला नाही. भोपळा सुद्धा ते फोडू शकलेले नाहीत. म्हणून वंचितचा फॅक्टर महाराष्ट्रात चालला नाही. फक्त आणि फक्त मराठा समाज जो गरजवंत मराठ्याचा लढा आहे
आणि या लढ्याला गालबोट लावण्याचं काम ते भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये सुरू केलं होतं. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार भारतीय जनता पार्टीच्या चाणक्य मंडळीकडून केला गेला, याचाच फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसलेला पाहायला मिळून येतोय. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष एकही जागा निवडून आणू शकले नाहीत. त्याचं एकमेव कारण फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टरच आहे मित्रांनो, हे नाकारून चालणार नाही. आता बरेच जण याचं श्रेय लाटण्यासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रातील मराठा हा भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधला गेला, इथपर्यंत बोलण्याची यांची मजल जातीये. त्यांना माहिती नाहीये की हा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. मराठाच या महाराष्ट्रामध्ये राजकारणाला एक दिशा देऊ शकतो, एक नवीन त्या ठिकाणी किमया घडू शकतो, हे अजून तुम्हाला पुरतं समजलेलं नाही. तुम्ही जरी किती म्हणत असले की या महाराष्ट्रामध्ये आमची लाट आहे, आमची असं आहे, सपशेल खोटं आहे, तुम्ही अजून डोळे उघडे ठेवून पाहत नाही. ज्या पद्धतीनं मांजर डोळे झाकून दूध पितं आणि त्याला वाटतं की मला कोणीच पाहत नाही, पण साऱ्या जणांचं लक्ष त्या मांजरावरती असतं. अनेक लोकांना वाटतं इथं मराठा फॅक्टर चालत नाही, मराठ्यांमुळं काही होणार नाही. आज त्यांची परिस्थिती तोंडावर पडल्यासारखी झाली. आज त्यांची तोंड काळी झाली आहेत. म्हणून बांधवांनो, कुणालाही कमी लेखू नये. महाराष्ट्रामध्ये जनतेचं विचार करूनच राजकारण करायला पाहिजे. नुसतं हिंदू फॅक्टर किंवा मंदिराचा मुद्दा करून चालणार नाही. काश्मीरमध्ये जे तुम्ही 370 कलम खाली केलं, रिकामं केलं, ते मुद्दा घेऊन तुम्ही महाराष्ट्रात मतं मागू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा जो ठरलाय तो ज्या कंपन्या महाराष्ट्रातून गुजरातला गेल्या, ज्या सरकारी कंपन्या तुम्ही खाजगीकरण आणून उद्योगपतींच्या घशामध्ये घातल्या, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले, अनेक सरकारी कंपन्या बंद पडल्या, तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही, कामगारांना काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मोफत नाही किंवा वयस्कर लोकांना कुठल्याही हॉस्पिटलच्या सुख सुविधा नाहीत. या महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलण्यापेक्षा तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर बोलताय? हिंदुत्व, म्हणजे हा प्रोपगंडा तुम्ही महाराष्ट्रात नव्हे देशात चालवण्याचा प्रयत्न केला. आधीच सांगितलं 400 पार 48च्या 48 जागा मिळतील म्हणून जो तो तुमचा हेकेखोरपणा होता तो तुम्हाला नडला. तुम्ही जे या देशामध्ये एक हिटलरशाही, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत होता आणि ते लोकांना बिलकुल पटलेलं नव्हतं. त्याच पद्धतीनं दुसरा पण या ठिकाणी इफेक्ट मला वाटतं ह्या निवडणूक महत्वाचा ठरला. ते म्हणजे तुम्ही शिवसेनेमध्ये केलेली फूट सामान्यातल्या सामान्य जनतेला पटलेली नव्हती, ती त्यांना रुचलेली नव्हती, ती त्यांना आवडलेली नव्हती. शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीने केले. महत्वाची भूमिका भारतीय जनता पार्टीने बजावली. जे लोक भ्रष्टाचारी होते, जे लोक जेलची हवा खाऊन आले, ज्यांच्या मागे ईडी सीबीआय लागलेले, अशा लोकांना भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये प्रवेश दिला गेला आणि त्यांची चौकशी जी चालू होती ती थांबवली गेली. म्हणून लोकांचा एक प्रकारचा रोष, नाराजगी भारतीय जनता पार्टीवर होती. तेवढंच कुठं कमी पडतं की काय, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आणि त्याच्यात त्यांना संपूर्णपणे यश आलं. भारतीय जनता पार्टीनं अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न केला. भ्रष्टाचारी लोकांना स्वच्छ प्रतिमेचं दाखवण्याचा प्रयत्न केला. बलात्काऱ्यांना पार्टीमध्ये समाविष्ट घेऊन त्यांच्याविषयी कुठेही एक बोललं गेलं नाही. प्रशासनाचा सशेमिरा या महाराष्ट्रामधील सामान्य जनतेच्या पाठीमागे लावला. लोकांना ईडी, सीबीआय, पोलीस अशा प्रशासनाची भीती दाखवली गेली. म्हणून भ्रष्टाचारी पार्टी, पाठिंबा देणारी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी या देशामध्ये उदयास आली. म्हणून सामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. मला असं वाटतंय खऱ्या अर्थानं हीच
मूलभूत तत्वे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पराभवासाठी कारणीभूत आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांचे डोकं ठिकाणावरती आलेलं आहे. ते जे हेकेखोरपणा या चालला होता, सत्तेची जी मस्ती आली होती, उन्माद चढलेला होता, तो उन्माद या जनतेनं त्यांना दाखवून दिला. त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आणि त्यांचा माज याच मतदारांनी उतरवलाय. म्हणून आता तरी सुधारा, अजून वेळ गेलेली नाही. पुढे जाऊन विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यानंतरच लगेच लागतात आहे. विचार करून पाऊल ठेवलं पाहिजे. लोकांच्या मनात काय चाललंय याची कल्पना केली पाहिजे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं आणि त्यांच्या मित्र पक्षांना जमिनीवरती पाय ठेवले पाहिजे. हेकेखोरपणा लोकांना आवडत नाही, सत्तेची मस्ती लोकांना आवडत नाही, जबरदस्ती दबाव तंत्र असलं लोकांना आज पटत नाही. लोक हुशार झालेत, आपल्या सतसत विवेक बुद्धीनं विचार करतात, आपल्या धडावरती आपलं डोकं ठेवतात आणि आपल्या डोक्यात आपला मेंदू ठेवतात. अँड्रॉइडचं जग आहे. अजून तुम्ही कुठल्या देशात राहताय, अजून तुम्ही कुठल्या मानसिकतेत राहताय याचा विचार सुद्धा आपण करायला पाहिजे. नुसतं आम्ही म्हणल तीच पूर्व दिशा असं म्हणून चालणार नाही. लोकांना काय वाटतंय, लोकांना काय पडतंय याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता लोक सुज्ञ झालेत. ये पब्लिक है, ये सब जानती है. म्हणून लोक काय करतात, मतपेटीतून आपलं मत या ठिकाणी प्रकट करतात आणि मतपेटीतून दाखवून देतात ही तुमची जागा आहे. आलं का ध्यानात? अजूनही भारतीय जनता पार्टीनं विचार करावा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यावरती विश्वास ठेवून ज्या लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड अशा शुभेच्छा देतो की आपण समाजासाठी, समाजाच्या हिताची, लोकांच्या कल्याणकारी योजना या महाराष्ट्रामध्ये राबवाव्यात. म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मताची भीक मागायची गरज पडणार नाही. लोक तुमच्या मागं ऑटोमॅटिकली येतील. चांगला नेता आहे म्हणून तुमची स्तुती करतील, नाहीतर लोक यांच्या तोंडाला कुणीही हात लावू शकत नाही. हे तेवढंच खरंय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.